नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी काल गुरुवारी रात्री दुःखद निधन झाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे दीर्घ काळापासून आजारीच होते. काल गुरुवारी घरी ते बेशुद्ध होऊन पडल्यानंतर त्यांना रात्री 8 वाजता दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या बुलेटिननुसार त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र रात्री 9:51 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता दिल्ली येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मनमोहन सिंग हे 2004 मध्ये देशाचे 14वे पंतप्रधान बनले. या पदावर त्यांनी मे 2014 पर्यंत पूर्ण एक दशक काम पाहिले. ते देशातील पहिले शीख आणि सर्वाधिक काळ सेवा देणारे चौथे पंतप्रधान बनले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. बेळगावात काँग्रेस मेळाव्यासाठी दाखल झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल रात्रीच एका विशेष विमानाने दिल्ली गाठून मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी भेट देऊन सिंग यांच्या परिवाराचे सांत्वन केले. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर आज शुक्रवारी हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे. यासह त्यांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर पद, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून चांगली कामगिरी केली होती आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अर्थशास्त्राशी संबंधित विपुल लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यांनी केलेले कार्य हे सदैव देशवासियांच्या स्मरणात राहील असेही ते म्हणाले. यावेळी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगावात 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बेळगाव येथे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी होणार होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी बेळगावात मुक्काम केला होता. तसेच दिनांक 27 रोजी काँग्रेस कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काल रात्री तातडीने दिल्लीला रवाना झाले. अधिवेशनासाठी बेळगावात दाखल झालेले काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. हुबळी येथे सिलेंडरचा स्फोट होऊन 9 अय्यप्पा स्वामी मालाधारी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी घडली होती. डॉक्टरांनी सांगितले की यातील जवळपास 9 जण गंभीररित्या भाजले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितले होते. कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हुबळी येथे उपचार सुरू असताना सोमवारी त्यातील दोघांचा तर आज शुक्रवारी एकाचा मृत्यू झालाय. उर्वरित 6 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हुबळी येथील विद्यानगर पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झाली. नववर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस उरले असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बेळगावकर सज्ज झालेत. नववर्षानिमित्त बेळगावातील अनेक हॉटेल्समधून आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देऊ केले आहेत. अगदी एखाद्या उत्सवाप्रमाणे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह बेळगावकरांमध्ये बघायला मिळतो. नाताळपासून सुरू झालेला हा जल्लोष 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी शहरभरातील चिमुकल्यांनी सुरू केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच शहर परिसरात ठिकठिकाणी ओल्ड मॅन उभे करण्यास सुरुवात झाली आहे. मराठी शाळा वाचवा आणि टिकवा अभियान अंतर्गत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावगाव बेळगाव
यांच्यातर्फे उद्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक लक्ष्मी चौक सावगाव येथे एका माणसाने बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे। बैलगाडी ओढण्याच्या या भव्य शर्यतीत खुला गट आणि गाव मर्यादित गट अशा 2 गटांमध्ये घेण्यात येणार आहेत। खुल्या गटातील पहिल्या 5 क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5001, 4001, 3001, 2001, 1001, 701 आणि 501 रोख बक्षिसासह ट्रॉफी देण्यात येणार आहे। तरी हौशी स्पर्धकांनी सदर बैलगाडी ओढण्याच्या जंगी शर्यतीचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे। तसेच यात सहभाग घेऊ इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9731694637 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। सीमा भागात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे। त्यासाठी सायंकाळच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहेत। अनेक वाहनांना रिफ्लेक्टर्स नसल्याने रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडतायत। बेकायदेशीर ऊस वाहतुकीला आळा बसावा यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग किंवा पोलीस प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी होऊ लागली आहे। दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना आल्यावर ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात होते। ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांचा मनमानी कारभार अनेकांना जीवघेणा ठरत आहे। परंतु कोणताही कारखाना या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नियम सांगत नसावेत असेच दिसून येते। वाहतुकीचे अनेक नियम असतात, परंतु वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफामपणे ऊस वाहतूक करतात। याकडे संबंधित कारखाना प्रशासन, पोलीस खाते आणि परिवहन अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालं आहे। ऊस वाहतूक करणारे वाहनाच्या मालवाहतूक क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक करतात। शहरातील गजबजणाऱ्या रस्त्यावरून वाहन चालक अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवत आहेत। याकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं बनलंय। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामची स्थापना 25 वर्षांपूर्वी झाली। आजपर्यंत रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले असून यंदाचे त्यांचे हे 25वे वर्ष साजरे होत आहे। यानिमित्त वर्षभर अनेक सामाजिक कार्य हाती घेतले असून त्यापैकी बेळगावातील सुप्रसिद्ध नाणी संग्रहकर्ते आणि रोटेरियन अरुण कामुले यांच्या जुन्या अशा कंदील तसेच अतिदुर्मिळ नाण्यांचे आणि देशी विदेशी चलनी नोटांचे भव्य असे प्रदर्शन बेळगावातील खानापूर रोड येथील महावीर भवन येथे 2 दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। पहिल्या दिवशी भारतातील 600 इसवी पूर्व पासूनचे नाणी तसेच विदेशी नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी एका ठराविक प्रसंगी छापण्यात येणाऱ्या म्हणजेच स्मरणार्थ काढण्यात येणाऱ्या दुर्मिळ नाण्यांचा आणि भारतीय चलनी नोटांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार असून अशी पर्वणी नेहमीच येत नसल्याने या प्रदर्शनाचा विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असे रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम तसेच रोटेरियन अरुण कामुले यांच्यातर्फे कळवण्यात आलं आहे। याचप्रमाणे सदर प्रदर्शन हे सर्वांना खुले असून शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हिंदवाडी येथील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलं आहे। बेळगाव तालुक्यातील कंगराळी बीके गावामध्ये सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। सकाळी विधिवतपणे पूजा अर्चा करून गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात डोक्यावर कलश व भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला मंदिरामध्ये विधिवत पूजन करून ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील, महादेव पाटील, यल्लाप्पा हरजे, मारुती पाटील, शंकर पाटील, बाळू पाटील, देवसखी पंच मंडळ, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक मंडळ आणि महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। बेळगाव जिल्ह्यातील गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी लावलेला पाण्याचा पंप संच चोरीस गेल्याचं समजताच शेतकऱ्यांनी गोकाक ग्रामीण पोलिसात या संदर्भात तक्रार नोंद केली होती। गोकाक ग्रामीण पोलिसांनी याची दखल घेत 4 आरोपींना अटक करून चोरीचा माल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन आदी जप्त केलं आहे। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं।
श्री सुब्रमण्यम साहित्य अकादमी यांच्या वतीने 28वे मराठी साहित्य संमेलन येत्या रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर B.S. हिरडेकर हे उपस्थित राहणार आहेत. सदर साहित्य संमेलन 4 सत्रामध्ये आयोजित करण्यात आलं असून पहिल्या सत्रात ग्रंथ दिंडीचे उद्घाटन, साहित्य नगरीचे उद्घाटन, मान्यवरांचा सन्मान प्रकाशन सोहळा, संमेलनाध्यक्षांचे भाषण कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कवितेच्या जाऊगावा प्राध्यापक गोविंद पाटील, ज्येष्ठ कवी पुणे व प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार सांगली हलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारच्या तिसऱ्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरीतील भक्तियोग या विषयावर व्याख्याते राजा माळगी वाळवा जिल्हा सांगली यांचे व्याख्यान होणार असून चौथे सत्र मनोरंजनात्मक राहणार आहे. तसेच या प्रसंगी ठाणे येथील ज्येष्ठ कथाकार हेमंत पाटील यांचे कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिक्कोडी शहरातील डॉक्टर प्रभाकर कोरे नगर व भाग्यलक्ष्मी नगरमध्ये येणाऱ्या 63 केव्ही वरदायी वीज परिवर्तकाची देखभाल व दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे उद्या शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत वीज पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. संबंधित परिसरातील ग्राहकांनी व सार्वजनिकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी केलं आहे. सन 2024-25 सालातील दिव्यांगांसाठी सवलतीच्या दरातील बस पास नूतनीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सन 2024 मध्ये चालू बस पास असलेल्या पात्र दिव्यांगांना सवलतीच्या दराचे हे बस पास चिक्कोडी, संकेश्वर, गोकाक, निपाणी, रायबाग, अथणी, हुक्केरी या बस स्थानकाच्या बस पास काउंटरमध्ये 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी अखेर नूतनीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या चिक्कोडी विभागीय नियंत्रकांनी पत्रकाद्वारे कळवली आहे. निपाणी तालुक्यातील नांगणूर येथे राहत्या घरी गळफासाने युवतीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सेजल संदीप खंडागळे वय 21 असं आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे. तिच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. घटनेचे कारण अस्पष्ट असून परिसरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.